आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरजेतील टाकळी रोड येथे प्रदीप उर्फ शिव अत्नीकर याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मिरजेतील मतीन काजी, शौकत शेख, आयन लांडगे, शोएब शेख, शाकिब खान आणि एक अल्पवयीन मुलगा अशा 6 संशयितांना महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या संशयित आरोपींच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर आरोपींना मिरज न्यायालयासमोर हजर केले असता मिरज न्यायालयाने आरोपींना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी दिली आहे. मिरजमध्ये पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिव अत्नीकर याच्यावर तलवार आणि कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करून त्या ठिकाणाहून हल्लेखोर हे पसार झाले होते. पोलिसांची विविध पथके आरोपींच्या शोध घेत होते. दरम्यान महात्मा गांधी पोलिसांचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयित आरोपी मतीन काजीसहित 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहर पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेली 4 चाकी गाडी जप्त केली. दरम्यान गंभीर जखमी असलेल्या प्रदीप उर्फ शिव अत्नीकर याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. आरोपी मतीन काजी याच्यावर यापूर्वीच्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती, मात्र विभागीय आयुक्तांनी ती हद्दपारी रद्द केली. त्यानंतर पुन्हा मिरज शहरात मतीन काजी टोळीने दहशत निर्माण केली आहे. त्याच्या टोळीवर आता मोकाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आमच्याकडे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 206/2026 यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल या गुन्ह्यामध्ये जखमी शिव अत्नीकर याच्यावर काही तरुणांनी धारदार शस्त्रांनी टाकळी रोड येथे हल्ला केला होता. सदर गुन्ह्याचा तपास माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, त्यासोबतच अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत होतो. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच सब डिव्हिजनमधील इतर पोलीस स्टेशन यांची पथके आम्ही तयार केली होती. यामध्ये आरोपी शोध घेत असताना महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे साहेब आणि त्यांच्या पथकाला काल यश मिळालेलं आहे, ज्यामध्ये सर्व 6 आरोपी जे गुन्ह्यामध्ये होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. सदर आरोपींना न्यायालयामध्ये प्रोड्यूस करून त्यांची PC घेण्यात आलेली आहे. त्यांची 8 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. तर हल्ला हा प्राथमिक तपासामध्ये आम्हाला जी माहिती मिळते त्यावरून हा पूर्व वैमनस्यातून झालेला हल्ला आहे.